भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. आमच्या सोबत आमचा हा विद्याधर माऊली आहे, विद्याधर गायकर, राहणार आमच्या आजिवली जवळ गोगनगिरी ही आहे बिल्डिंग. खूप चांगला आमचा सहकार्य करणारा, मला दररोज पनवेल स्टेशनवरनं आणणारा. आज आम्ही त्याच्या सहकार्याने एकमेकाच्या मदतीने पांडुरंगाच्या भेटीला हे आमचा माझा विठ्ठल आहे हा, आणि ही माझी आई आहे. योगी एवढ्या जवळ एवढं विठ्ठल मंदिर तुला कुठंच बघायला दिसत नाही. एकदम विठ्ठी मारायची, एकदम भारी माझ्या बाळा. रामकृष्ण हरी. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान, पायी विसावले मन, पायी विसावले मन, मना ते धाव घेई, राहे विठ्ठलाच्या पायी, राहे विठ्ठलाच्या पायी. तुका म्हणे माझ्या जीवा, नको सोडूया केशवा, नको सोडूया केशवा, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे हे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, मना ते धाव घेई, राहे विठ्ठलाच्या पायी, राहे विठ्ठलाच्या पायी. तुका म्हणे माझ्या जीवा, तुका म्हणे माझ्या जीवा, नको सोडूया केशवा, नको सोडूया केशवा. पांडुरंगा विठ्ठला माय बाप्पा. जेवढं तुला जवळ मिठी मारतात, कारण असा देव तुला दुसरा कुठं जवळ दिसणार नाही. एकदम भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तूच माझा दिनाचा टळा, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. आमच्या सोबत आमचे हे श्रीयुत आमचा विद्याधर दादा आहे. खूप छान आमच्या पनवेल ते आजिवली या आमच्या दररोजच्या प्रवासाला यांचं खूप चांगलं सहकार्य आहे. दररोज आमच्यासाठी त्याचं थांबणं होतं पनवेल स्टेशनला. तर मी माझ्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की आमच्या विद्यार्थ्यांना असंच पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं, त्याच्या जीवनात काय समजा काही इडापिडा असतील, दुःखाच्या गोष्टी घडल्या असतील, काही जरी अडीअडचणी असतील तर त्याला भगवंताने चांगल्या सद्बुद्धीनं त्याच्यातून मार्ग काढण्याचा त्याला योग द्यावा. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. आणि मला खूप बरं वाटलं, त्याची आई अजून त्याच्या सोबत आहे किंवा तो आईच्या सोबत आहे. ज्याच्या घरी असतात बाप आणि आई, ज्याच्या घरी असतात बाप आणि आई, तिथंच असते खरी विठ्ठल रुक्माई. अशा या त्या माऊलीच्या भेटीला मला नक्की जायला आवडेल. खूप छान. जिथं जिथं आई आणि बाप असतात तिथं मी जातोच, कारण तेच माझे विठ्ठल रुक्माई आहे. खूप छान. धन्यवाद माऊली. 2 मिनिटं माझी, जरा 2 मिनिटं बरं का.